चला, लास्ट टाइम आपण 21 एक्झाम्पल बघितलं होतं. म्हणजे 21च्या पुढे मी बघलं एक्झाम्पल दिलेले होते. नियरली 5 एक्झाम्पल मी होमवर्कला दिलेलं होतं आणि त्या एक्झाम्पल्समध्ये काही सोपे होते तर काही हार्ड लेवलचे एक्झाम्पल होते. ओके, नाव आपण 22 नंबरचं एक्झाम्पल घेतो, जे अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होता आणि त्या अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचा आपल्याला काय फाइंड आउट करायचा होता, इनव्हर्स फाइंड आउट करायचा होता. ओके, नाव एक्झाम्पल बघा, 22 नंबरचं होमवर्कचं एक्झाम्पल आहे. 1 0 0 3 3 0 5 2 -1. ओके, बघा आता याचा आधी डिटर्मिनंट किती आलाय सांगा बरं. डिटर्मिनंट वन इन ब्रॅकेट 3 इंटू -3 -0. हा तर 0 आहे, हा पण 0, म्हणजे हे दोघं पण 0 होऊन जातात. दॅट्स वन इज इक्वल्स टू -3 विच डज नॉट इक्वल्स टू 0. therefore a is ते सिंपल आपला जो फॉर्मॅट आहे तो a is a non singular, a is invertible, therefore a inverse exists. आपण असं मेन्शन करणार. मग आता पुढे to find a inverse by using row transformation, then you have to use consider equation a into a inverse is equals to identity. Take a matrix A, that's 1 0 0, that's 3 3 0 and 5 2 -1 into A inverse, which is equals to identity matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. Then using the specific operation, just convert these two elements into a 0. That use the first element, पहिला element use करा 1, त्याचा वापर करूया दोघांना 0. First operation, thus R2 changes to R2 minus 3R, बरोबर. आणि दुसरं ऑपरेशन याच्यासाठी असेल R3 changes to R3 minus 5R1. Okay, using an first element. Okay, now using these two operations, convert them into a 0. Then matrix converted into what? First row as it is 1 0 0. That's two elements will be 0 0 0. Then this element R2 minus 3R1. R2 का है 3, R1 का है 0. 3 minus 3 into 0 will be 3. Then these two elements 0 again 0. Then याला R3 minus 5R1 हा 2 चा नाम आणि हा पण -1 राहणार. हे दोघं चेंज होणार. ओके, नाव into A inverse is equals to 1 0 0. ओके, चला हे एलिमेंट दोघं चेंज होत आहेत. हा -3 येईल, हा -5 येईल. हे एलिमेंट ॲज इट इज राहणार दोघं एलिमेंट, कारण मी हे दोनच एलिमेंट बदलत होतो म्हणून जास्तीत जास्त हे दोन एलिमेंट बदलतील, बाकीचे एलिमेंट ॲज इट इज राहतील. नंतर अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असल्यामुळे हे असं काहीतरी होतं. फटाफट आन्सर मला मिळाला. ओके, याला काय करायचंय 1. हाऊ टू कन्वर्ट देम इनटू 1? R2.3. then 1 0 0 0 1 0. आता 0.3 3/3 0.3 हे तिघाच्या तिघ काय झाले, चेंज झाले. 0 1 0. नंतर as it is 2 1 -1 into A inverse is equals to 1 0 0. then -3/3 किती आहे, -3/3 -3/3 ना, that's -1, that's 1/3 आणि 0.3 0. ओके, and remaining term as it is. पुढचा पुढे बघा, पुढचं ऑपरेशन this 2 will be converted into a 0. then using a specific operation, सांगा मग ऑपरेशन R3 changes to R3 minus 2R 2R, बरोबर. 2R2 लक्षात घ्या की आपण एक्झॅक्टली कुठलं ऑपरेशन वापरतोय, कसं वापरतोय. ओके, ना पुढे काय करणार सांगा बरं पटकन. मग आता थर्ड रो माझा चेंज होणार. पहिले दोन रो ॲज इट इज 1 0 0 0 1 0. then this element will be 0 0, that's 0.
हा काय येणार -1 ॲज इट इज इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू बघा पहिला रो ॲज इट इज 1 0 0 नंतर -1 1/3 फक्त आणि इथे 0. आता बघा R3 - 2R1 R2. आता याच्यात R2 काय -1 R3 काय -5 -5 -2 इंटू R2 -1 आहे बरोबर आहे. मग सरळ सांगा बरं -5 + 2 किती होणार इथे -3. ओके R3 काय इथे 0 -2 इंटू R2 काय that's 1/3. ओके that's 1 is equals to -2/3 बरोबर. नंतर पुढे R3 is 1 आणि R2 0 आहे. R3 1 आहे R2 0 आहे. ऑब्वियसली एलिमेंट चेंज झाले की इक्वल टू काय ना 1. ओके नंतर शेवटचं ऑपरेशन राहिलं लास्ट काय आहे 1 0 0 that's where to change that operation R3 changes to -1 into R3 मल्टीप्लाय करा किंवा डिवाइड करा सारखंच आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 इक्वल into A inverse equals to 1 0 0 -1 1/3 0. आता मायनस ने मल्टीप्लाय केला R3 ला हा प्लस होईल हा पण प्लस होईल हा मायनस आहे जस्ट 3 2/3 and -1. That's one is identity matrix identity into A inverse which is equals to 1 0 0 -1 1/3 0 3 2/3 -1. That's one is my required inverse. चेक करून घ्या तुमचा इनवर्स हाच आहे का नक्की आज होतोय का हा काढू शकतो आपण त्यात काय विषय नाही -1/3 करा किंवा 1/3 करा पण इथे तुम्हाला 3 ने मल्टीप्लाय करावं लागेल या 3 टर्म्सला इथे पण 3 ने मल्टीप्लाय करावं लागेल बरोबर ना. मग त्यावेळेला तुम्ही कॉमन काढू शकता नाही काढला तरी काही प्रॉब्लेम नाही ॲज इट इज राहून दिलं तरी चालतंय. इथपर्यंत कोणाला काही डाऊट हे कालचं पहिलं होमवर्कचं एक्झाम्पल 22 नंबरचं चेक करून घ्या व्यवस्थित मी सॉल्व्ह करून देतोय ते एक्झाम्पल तुमच्या कुठे मिस्टेक झाल्या त्या चेक करा. ओके दुसरं एक्झाम्पल 23 नंबर रो ऑपरेशन्सवर कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही एकदा फक्त एक जर जमलेलं नसतील तर फक्त एक काम करायचं जे रो ऑपरेशन मी घेतले ते रो ऑपरेशन लिहून घ्यायचे आणि ते रो ऑपरेशन त्या मॅट्रिसेसवर अप्लाय करा म्हणजे तुम्हाला पटकन होईल ना. 23 नंबरचं सांगा बरं मला काय होतं एक्झाम्पल 23 नंबरचं 1 -1 2 हा बरोबर आहे चेक करू घ्या. ओके नाव डिटर्मिनंट किती आलाय ठीक आहे 1 in the matrix -3 plus 0 -0 that's -1 - get +1 minus +2 +10 +2 into 0 +3 okay -3 plus 12 plus 6 plus 6 किती येतोय डिटर्मिनंट 21 येतोय हा इथे -1च घेतलाय साइन चेक करा साइन चेक करून घ्यायचं सर्व एलिमेंट्सच्या कारण हा 1 in bracket -3 3 into -1 will be -3 that's 5 into 0 0 plus 1 that's minus get +1
2 into minus 1, that's minus minus get plus 2. 5 into minus 2 will be plus 10, plus 2 in bracket. Minus 2 into 0 will be 0, minus 2 into 3 will be, okay, 6 11. Okay, very hard to edit. Okay, 12 plus 12, 24. Minus 3 plus 24, which is equals to 21. Okay, म्हणजे A सिंगुलर नॉन सिंगुलर आला, A इन्व्हर्टिबल आला, म्हणजेच A इन्व्हर्स एक्झिस्ट होणार. मी कन्सिडर करतोय इक्वेशन A into A inverse is equals to identity. Then A inverse काढण्यासाठी बघा काय काढावं लागेल. 1 minus 1 2, minus 2 3 5, minus 2 0 minus 1 into A inverse is equals to identity 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, चला बरं सांगा पटकन पुढे. पहिले दोन ऑपरेशन R2 changes to R2. हाँ R2 plus 2R1 आणि पुढचं पण हेच राहणार, फक्त R2 च्या जागी R3. R3 changes to R3 plus 2R1, कारण दोघे एलिमेंट सेम आहेत तर दोघांना 0 करायचं आहे. ओके, म्हणून फक्त R1 चा वापर करतोय मी. मग दोघे एलिमेंट 0 झाले तर काय 1 minus 1 2, हे दोघं 0 झाले 0 0. ओके, बाकीचे एलिमेंट बघा आता. R2 plus 2R1. R2 is 3 plus 2 into 1 minus 2. 3 minus 2 किती येणार 1. नंतर इथे R2 changes to नाही आता ओके तुझा क्वेश्चन ठीक आहे, पण लक्षात घे याच्यामध्ये आपण इथे ऑलरेडी R3 चं ऑपरेशन घेतोय. ओके, एका वेळी आता जर तुम्ही R2 चेंजेस टू R2 प्लस R3 घेतला तर त्याच्यामध्ये काय होईल, इंडिपेंडेंट राहणार नाही. R3 ला इथे चेंज करणार आणि तिचा R3 ला इथे पण वापर करणार, ते ऍट ए टाइम एकाच वेळी चालत नाही. दोन ऑपरेशन. आता मला सांगायचं R2 R1 आहे बरोबर, R1 ला चेंज करतोय का आपण याच्यात, R1 ला चेंज करतोय का नाही. R1 काय झाला, हा इंडिपेंडेंट झाला. R1 इंडिपेंडेंट झाला, जे चेंज होत आहेत त्यांचा वापर एकत्र केला जात नाही. R2 ला चेंज करत असेल तर मी R2 आणि R3 ला चेंज करतोय ना, याच्यामध्ये मी R3 ला वापरू शकत नाही कारण मी R3 ला चेंज करतोय. R3 ला काय करतोय, चेंज करतोय, म्हणून लक्षात घ्या. आणि R3 याच्या ह्या ऑपरेशन मध्ये मी R2 ला वापरू शकत नाही कारण मी इथे R2 ला चेंज करतोय. जे दोन ऑपरेशन ऍट ए टाइम घेत असतो त्यावेळेला R2 आणि R3 यांच्या दोघांमधला जर आपण चेंज करत असतो त्यावेळेला त्यांचे दोघांचे एकत्र ऑपरेशन घेतले जाणार नाही. किंवा आता R1 चा काही संबंध नाहीये, R1 ला मी बदलत नाहीये म्हणून मी या दोघा ठिकाणी R1 चा वापर केला. एक तर स्वतःचा करा, एक तर जे इंडिपेंडेंट आहे त्याचा करा. जो चेंज होतोय त्याचा वापर केला जात नाही. कळतंय का? ओके, नाव चला मग आता पुढचा R2 काय 5 plus 2 into 2 will be 4. 5 plus 4 will be 9. ओके, नेक्स्ट हा 0 झाला 0. R3 चा ऑपरेशन हा R3 plus 2 into minus 1. R3 plus 2 into minus 1 किती येणार -2. ओके, then next -1 plus 2 into 2. -1 plus 2 into 2. 3 into A inverse is equals to बघा 1 0 0 याचा R2 plus 2R1 म्हणजे 2. हा 1 ॲज इट इज आणि हा 0 ॲज इट इज. नंतर इथे ॲडिओ कोणाचा ऑन आहे बरं. ओके, नाव देन R3 plus 2R1 that's why is again 2. हा 0 आणि हा 1 ते चेंज होणार. ओके, नंतर हा 1 ऑलरेडी येऊन लागलाय, याचा वापर करायला 0 करा. सांगा मला ऑपरेशन R3 changes to R3 plus 2R. बरं, पुढे 1 minus 1 2, 0 minus 1 0 1 9, नंतर 0 0 हा काय
R3 काय 3 प्लस 2 इंटू 9 इंटू 8. पुन्हा ॲडिओचा आवाज जास्त येतो, त्यांनी ॲडिओ ऑन नका करू कारण पूर्ण येऊन जात आहे. ओके नेक्स्ट बघा आता पुढचा 1 0 0 2 1 0 and then next R3 2 plus 2 into 1 किती होणार 2 plus 2 into 2 that's 6. And हा 2 into 2 4 आणि plus 2 into 6 that's one is a 2 and that's 1 again. ओके बघा चेक करत राहा आपण कुठे चेंज केला जातोय किंवा कुठले कुठले एलिमेंट बदलत आहेत ते चेक करत राहा. आता या एलिमेंटला काय करायचं आपल्याला 1 कसा करणार R3 changes to R3 upon 21. R3 changes to R3 upon 21. बघा 1 minus 1 2 then 0 1 9 then 0 0 1 into A inverse 1 0 0 2 1 0 that's 6 upon 21 2 upon 21 1 upon 21. चला आता पुढचे कारण या रोला पूर्ण रोला आपण कशाने डिवाइड केलंय 21 ने डिवाइड केलंय. चला सांगा पटापट पुढचा याचा वापर करा या दोघांना 0 करा. R1 changes to R1 minus 2 R3 आणि R2 changes to R2 minus 9 R1 R3. कळतंय काय काय घेतोय ओके पुढे देन नेक्स्ट चेंज करा आपण मॅट्रिक्स 1 याचा तर हा -1च राहणार ॲज इट इज. हे दोघं 0 होऊन जातील 0 1 0 0 0 1. नंतर ऑटोमॅटिकली आपल्याला कळायला लागेल की कोणते एलिमेंट ॲट अ टाइम चेंज होतात. पुढचे एलिमेंट सोपे होऊन जातात कारण याच्यामुळे हा ॲज इट इज राहून जातो. नंतर पहिला रो ॲज इट इज राहील. थर्ड रो चला फर्स्ट रो चेंज करा. फर्स्ट रोचं ऑपरेशन R1 मायनस 2 R3. R1 काय 1 मायनस 2 त्याच्यात R3 किती आहे R1 मायनस R2 R3 काय 6 इंटू 2 into 6 upon 21 then cross multiplied 21 minus 12 upon 21 2 into will be 6 will be 12 then cross multiplied will be 21 minus 12 upon 21 काय ना 21 minus 12 9 upon 21. Then next 0 R1 is 0 2 into R3 that's 2 upon 21 that's 4 upon 21 minus 4. Next 0 minus 2 into R3 is 1 upon 21 minus 2 upon 21. बरोबर आहे का इथपर्यंत चेक करत राहा तुमचं कुठपर्यंत आलंय कसं आलंय ते चेक करत राहा. नंतर पुढचं ऑपरेशन कुठलं आहे R2 minus 9 R3 R2 minus 9 R3 R2 काय 2 minus 9 into 6 upon 21. चला सांगा मग काय 2 into 21 that's 40 2 minus 9 into 6 किती येतोय 54 upon 21 42 minus 54 12 minus 12 upon 21. Next R2 is 1 minus 9 into R3 2 into 21
Then 21 minus 18 upon 21. 21 minus 18 is 3 upon 21. Next, 0 minus 9 into R3 is 1 upon 21. That's minus 9 upon 21. मी पूर्णपणे भाग देत नाहीये कारण 21 मला त्याच्यामध्ये कॉमन दिसतोय म्हणून मी पूर्णपणे भाग देत नाही. आता शेवटचं ऑपरेशन राहिलं यांच्या दोघांची ऍडिशन म्हणजे हा काय करायचा आहे मला 0 करायचा आहे. R1 चेंजेस टू R1 प्लस R2. हा चेंज झाला आयडेंटिटी मध्ये. Then R2 as it is minus 12 upon 21, 3 upon 21, minus 9 upon 21, 6 upon 21, 2 upon 21 and 1 upon 21. आता R1 plus R2 करतोय. दोघांची ऍडिशन मला करावी लागेल. 9 upon 21 plus of minus 12 upon 21. चला सांगा बरं काय येईल मग. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन 9 प्लस ऑफ मायनस म्हणजे 9 मायनस 12 किती आहे -3 अपॉन 21 बरोबर. नंतर -4 प्लस 3 डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे -1 अपॉन 21 -2 -9 दॅट्स -11 अपॉन 21 बरोबर आहे का. कॉमन कोण दिसतोय हा आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 अपॉन 21. मग मॅट्रिक्स काय आहे सांगा. -3 -1 -11 -12 3 -9 6 2 1. Last one is my next example 24 number. ओके चला 24 नंबरचं एक्झाम्पल सांगा. सांगा पटकन 24 नंबर. झिरो 1 2 हाँ 3 1 1 हे झालं का. ओके चेक करून घ्या एलिमेंट परत एकदा कारण डिटर्मिनंट चेंज होऊ शकतो बाकीचे एलिमेंट आपले चेंज होऊ शकतात त्यामुळे चेक करून घ्या एकदा. डिटर्मिनंट बघा 0 1 2 1 2 3 3 1 1 पहिला एलिमेंट तर 0 आला -1 इन ब्रॅकेट आणि हा 0 आला म्हणजे बाकीचा एलिमेंट पूर्ण 0 1 प्लस 1 इन 1 मायनस 9 प्लस 2 इन ब्रॅकेट 1 मायनस 6 इथे 9 आहे का. ओके म्हणून मी सांगितलं परत. हा ठीक आहे ज्यांचा 3 असेल त्यांनी 3 राहू द्या त्याच्यात काही फरक पडणार नाही. थोडाफार बदल होईल फक्त. ऍक्च्युली तिथे 3च आहे 9 किती जणांनी येईल 9 होता का. ठीक आहे काय ओके 9 असेल किंवा 3 असेल काही फरक पडणार नाही. फक्त एवढंच की एक्झाम्पल बदलून जाईल. एक नंबर बदलला एलिमेंट चेंज होऊन जातं आणि ऑपरेशन बदलून जातं एवढाच फक्त फरक पडेल आणि त्याच्यामुळे डिटर्मिनंट बदलेल सगळं काही चेंज होत जाईल फक्त एका एलिमेंट. ओके डोंट वरी. 3 यू की 9 यू माहिती आहे 9 यू. चला ओके नाव देन हा 0 झाला नंतर हा 9 डिटर्मिनंट बदलून जाईल 1 मायनस 27 प्लस 2 इन ब्रॅकेट 1 मायनस 6. ओके चला मग सांगा हा 26 येईल प्लस 26 हा -1 आहे आणि हा -26
1 मायनस 27 26 मायनस 26 हे लगे मायनस मायनस गेट प्लस होऊन जाईल आणि हा काय येईल इथे -5 इंटू 2 प्लस -10 विच इज इक्वल्स टू 16. हा झाला की डिटर्मिनंट ज्यांनी 9 घेतला त्यांनी. ज्यांनी 9 घेतला त्यांनी. हा चला मग आपण कन्सिडर करतोय a इंटू a इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी a इनवर्स. a काय 0 1 2 1 2 9 plus 3 1 1 into a inverse is equals to 1 0 0 0 1 0 0 0 1. चला मग आता इंटरचेंज करा. R2 आणि R1 ला इंटरचेंज करा. R1 आणि R2 ला इंटरचेंज केला. मग 1 2 9 0 1 2 3 1 1 into A inverse which is equals to 0 1 0 1 0 0 0 0 1. चला पुढे हा ऑलरेडी 0 हा याला चेंज हा 0 1 2 okay हा 0 okay 1 R3 is 1 1 minus 3 into 2 1 minus 6 किती येणार -5 1 minus 3 into 9 27 1 minus 27 minus 26 okay then into A inverse which is equals to 0 1 0 then 1 0 0 R3 R3 minus 3 R1 म्हणजे हे दोघं 0 हा 0च आहे हा चेंज होणार. नंतर पुढे 0 minus 3 आणि हा 1 ॲज इट इज. ओके पुढचं ऑपरेशन सांगा. हा 1 ऑलरेडी याला 0 करायचा प्लस 5 R1 काय येईल मग मॅट्रिक्स सांगा 1 2 9 लास्ट plus 5 R2 okay then 2 0 0 okay R2 sorry R3 R3 26 minus 26 plus 5 into R2 काय 2 किती आहे minus 16 into A inverse equals to 1 0 0 0 1 0 1 0 0 and then next R3 काय 0 plus 5 into R2 that's one is a 5 okay R3 plus 5 into 0 will be minus 3 and then equal to 1 again. चला पुढे बाकीच्यांना पण का पुढे जस्ट पुढचं ऑपरेशन त्या 16 मायनस 16 ला 1 करायचं आहे तर काय करावं लागेल R3 चेंजेस टू R3 अपॉन minus 16 divided by minus 16 to R3 then matrix will be changes to 1 2 9 0 1 2 0 0 1 into A inverse equals to 0 1 0 1 0 0 and then minus 5 upon 16 minus minus upon plus minus minus get plus 3 upon 16 minus 1 upon 6 okay इथपर्यंत कोणाला काही डाऊट ओके नेक्स्ट पुढचे दोन ऑपरेशन ॲट अ टाइम घ्यावे लागतील. चला सांगा बरं पटकन. R1 चेंजेस टू R1 minus 9 R3 R2 changes to R2 minus 2 R3 then
1 2 0 0 1 0 0 0 1 हे ॲट अ टाइम चेंज होऊन जाते इंटू ए इनवर्स काय येईल पुढे पुढे सांगा पटकन चला काय करावं लागेल पहिला रो चेंज होणार हा ॲज इट इज -5/16 3/16 -1/16 पहिलं ऑपरेशन R1 - 9 R3 ओके चला सांगा बरं पटकन पुढचं then R1 काय इथे आपला 0 -9 into R3 will be -5/16 then cross multiplied plus 45/16 then 1 - 9 into R3 that's 3/16 then 16 minus 27/16 then 11 minus 11/16 then next 0 minus 1/16 minus minus get plus minus 9/16 then next R2 minus puts operation R2 minus 2R3 then 1 minus 2 into minus 5/16 then 16 plus 10/16 then 26/16 then next 0 minus 2 into 3/16 that's -6/16 and next minus 2/16 plus 2/16 मायनस मायनस प्लस होऊन जाईल पुढच्या याच्यात बरं शेवटचं ऑपरेशन आहे शेवटचं ऑपरेशन सांगा लास्ट ऑपरेशन टू R2 then this matrix will be 1 0 0 0 1 0 0 0 1 into A inverse which is equals to चला सांगा बरं पटकन पुढे ऑपरेशन डिनोमिनेटर सेम असल्यामुळे पटापट ऑपरेशन येते R1 minus 2 R2 R1 as it is लिहून घेतो बाकीचे एलिमेंट 26/16 -6/16 2/16 -5/16 3/16 आणि -1/16 आता बघा R1 minus 2 R2 45/16 minus 2 into 26/16 काय आहे 45 minus 52/16 which is equals to -7/16 then next -11/16 minus 2 into 6/16 then -11 plus 12/16 that's 1/16 okay and then next -9/16 minus 2 into 2/16 that's -9 minus 4/16 that's -13/16 कॉमन कोड निघतोय हा आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट झाला ऑलरेडी आयडेंटिटी into A inverse which is equals to 1/16 will be outside then remaining term -7 1 minus 13 26 minus 6 2 minus 5 3 minus 1 चेक करा असंच काहीतरी आलं का मॅट्रिसेस तुमचा असं झालंय का चेंज झालाय काय चुकलंय ओके ठीक आहे अजून ज्यांनी 9 घेतलं त्यांचं सांगा मला 9 ज्यांनी घेतलंय त्यांचं 9 ज्यांनी घेतलं असेल त्यांचा आन्सर हे यायला पाहिजे आणि
आणि ज्यांनी 3 घेतला असेल त्यांचा आन्सर सांगतोय. ज्यांनी 3 घेतला त्यांचं सांगतोय. त्यांचा डिटर्मिनंट किती आला? ज्यांनी 3 घेतला त्यांना -2 आला का डिटर्मिनंट? ओके. आणि तिथून 1/2 बाहेर काढला असेल तुम्ही, मग त्याच्यात असं काहीतरी असेल 1 -1 -1 आन्सर. जिथे 3 घेतलाय त्यांचं सांगतोय 1 -1 -1 नंतर -8 6 -2 आणि नंतर असेल 5 -3 1 1/2 बाहेर असेल. बरोबर आहे का? तेजस R1 मध्ये का? अजून 3 कोणी घेतलाय? अजून 3 कोणी घेतलाय? त्यांनी आन्सर हे चेक करून घ्या एकदा फक्त. ठीक आहे. हे 3 एक्झाम्पल आता करून देतोय. नंतर अजून 2 एक्झाम्पल बाकी. ते 2 एक्झाम्पल आपण इव्हिनिंगला घेऊ वाटल्यास आज परत एकदा. ओके ठीक आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघतो. जसं परत